धन्यवाद. वहिनी गेल्यानंतर या घराला अपुरं पण आलं होतं, पर आता ते दूर होईल असं वाटतंय. वै ताई, इतका मार खाल्ल्यावर बी अक्कल नाही आली का डोक्यात? कुठं पळशील ग? या घुंगराच्या आवाजावर नाचणं आयुष्य हाय तुझं. सभ्य समाजात राहायचं, घराचं कुटुंबाचं सपान बघू नगस. या वेळी तुला शिक्षा फक्त धडा देण्यासाठी होती. ध्यानात ठेव. डोळं उघडून बघ जरा आणि यांच्याशी मैत्री कर. आणि याच आवाजाला तुझा यार, प्रेम, नवरा आणि पोरगा समज कळलं? आणि हे समज व्यवस्थित डोसक्यात बसल तवा ये तिकडं. चला रे. पर मला खरंच वाटत होतं की एखाद्याची बायको बनू, एखाद्याच्या घरातली सून बनू. काय झालं? शिक्षा मिळाली आहे. पण कशा पाय? तू आणि तुझ्या बाबांनी सांगितलं होतं ना की एखादं दुसरं काम केलं तर लोकांच्या नजरा बदलत्याल. म्या दुसरं काम करायचा विचार केला तर हे पाप बदल्यात काय झालं? हे दुःख, जखमा आणि त्रास झाला. माफ करा. जर म्या दरवाजावर जी इच्छा सांगितली ती तुम्हाला चुकीची किंवा खराब वाटली असेल तर? नाही, अजिबात वाईट नाही वाटली. उलट मलाच हिंमत मिळाली की जसं तू तुझ्या मनातली गोष्ट सांगितलीस तसं मी भी माझ्या मनातली गोष्ट सांगू शकेन. वय सांगा. भीमाबाई संग लग्नाच्या काही वर्षानंतर आम्ही एक दिवस असंच बोलत बसलो होतो. आमच्या बोलण्यावरनं हे समजलं की नवरा बायको दोस्त असतात, सोबती असतात, एका दुसऱ्याचे आधार असतात, आपल्या कुटुंबासनी बांधण्याचे एक माध्यम असतात. आणि हे खरं बी आहे. आणि मला बी हेच वाटतंय की आपण दोघं या कुटुंबासनी पुढे नेण्यासाठी, सांभाळण्यासाठी आपण एक होऊन विचार करूया. हे जे माझं कुटुंब आहे त्यासनी सांभाळणं आपलं पहिलं कर्तव्य आहे.
पर हे बी खरं आहे की तुझ्या आधाराशिवाय हे होऊ नाही शकत. आणि मला असं वाटतं की यात तू माझी साथ देशील. लई त्रास होत आहे. जरा तरच होईल पण ठीक होऊन जाईल. माझ्या आईनं मला शिकवलं होतं का या पानांचा लेप लावल्यानं जखम लवकर बरी होते. काय करू म्या इथनं खूप दूर निघून जाण्यासाठी, आणि मला कधी भी इथं परत नाही यायचं. दूर जाण्यासाठी बसावं नाही, चालावं लागतं. आणि परत इथं यायचं नसेल तर हिमतीनं लढावं लागल. जसं जखमेवर औषध लावल्यावर त्रास तर होतो ना, पण नंतर त्रास संपून जातो. तसंच संघर्ष केल्यानं आपल्यासनी यश बी मिळतच. डोळं उघडून बघ जरा आणि यांच्याशी मैत्री कर. आणि याच आवाजाला तुझा यार, प्रेम, नवरा आणि पोरगा समज. कळलं? आता मी कुणाच्या बी हाताला नाही लागणार, कुणाच्या बी नाही. झालं तर मला तू गुन्हेगार समज, झालं तर मला माफ कर. पण ही गोष्ट खरी आहे की आपल्याला मुलबाळ होणार नाही. ही जी माझी पोरं आहेत त्यासनी जर तू सांभाळलंस तर मी आयुष्यभर तुझा आभारी राहीन. आणि भीमच्या नजरेत मी स्वतःला दोषी झाल्याचं पाहिलं आहे. कदाचित या भावनेतून निघू नाही शकणार. लई जुनी प्रथा आहे की पहिल्या रात्रीला नवरा तिच्या बायकोला काहीतरी भेट देतो, असाच विचार करून की ती भेट आयुष्यभर लक्षात राहील. पर तुम्ही तर मला काही देण्याच्या बदल्यात माझ्याकडनं समद काही हिसकावलं.
तुमच्या कुटुंबाला तर मी त्याच दिवशी स्वीकारलं होतं, ज्या दिवशी मला तुमच्या संग लगीन करायला सांगितलं होतं. पर तुमच्या कुटुंबाला स्वीकारलं आहे हे दाखवायची एवढी मोठी किंमत जमलं तर मला माफ कर. काय झालं भाऊ? तू इथं? मीरा, भीमच्या नजरेत मी गुन्हेगार झालोय. कुणासनी माझं दुःख कळो ना कळो, पण तुम्हासनी तर माझं दुःख कळतंय ना बाबा. त्यावेळी भीम मला ज्या नजरेनं पाहत होता, असं वाटत होतं की मी त्याचा दोषी आहे. मीरा, हे बरोबर नाही झालं. लगीन करणं बरोबर नाही झालं. भाऊ, तू उगाच काळजी करतोयस, कारण तुझा भीमावर लय जीव आहे. म्हणून त्याचं जरा बी नाराज होणं तुला लई त्रास देत. मग आपल्या पोरावर प्रेम करणं चुकीचं आहे का? मग काय चुकलंय की त्याच्यात थोड्याशा नाराजीची काळजी करतो आहे? मला एकटं सोडा. जा, जाऊन झोपा. रात लई झाली. मीरा, नाही रामजी, मी कसं माफ करू तुम्हासनी? कशी एखादी बायको आपल्या नवऱ्याला या गोष्टीसाठी माफ करू शकल की तिचा नवरा तिला मुलाबाळाचं सुख कधीच देऊ शकत नाही? मी कधी बी माफ नाही करणार तुम्हासनी, आणि तुमची ही पैज बी मी मानणार नाही. महाराज, महाराज, आई थांब, तिथंच थांब. महाराज, ये चंद्रकला आई, जिजाबाईची वहिनी. जरी सगळे नष्ट झाले तरीही कोणालाच काहीच फरक नाही पडत, आणि ज्यांना फरक पडतो तोच साधू आहे, तोच संत आहे, तोच महाराज आहे, तोच सर्वज्ञ आहे. तुला आम्ही यासाठी इथे बोलावलं कारण तुझ्या त्यागाचं आम्हाला महत्व कळतंय. तू आत्तापर्यंत आमच्यासोबत जे काही केलंस, आम्ही सगळं काही विसरून गेलो, कारण कामच तसं तू अतुलनीय केलेलं आहेस. तू एका विधवेचं आयुष्य वसवलंयस. तू आई नसलेल्या मुलांना
आई मिळवून दिलीयस. महाराज, तुम्ही काय म्हणताय मला समजलं नाही. रामजीच्या विखुरलेल्या संसारात तुझे नातेवाईक पाठवून जे अद्भुत काम तू केलेलं आहेस त्याचं फळ देव तुला नक्कीच दे. परंतु उद्या जर तिचं आयुष्य त्या कुटुंबाच्या संघर्षामध्ये अडकून उद्ध्वस्त झालं तर तिची रक्षा करण्याची जबाबदारी ही तुझीच असणार आहे. ताई, आपली आई तर कधीच असं करत नव्हती ना. असं का नसतं की समदे एकसारखंच वागतील नाहीतर नाही वागतील. ते यासाठी कारण हा माणसाचा वैयक्तिक विषय आहे, त्याची आस्था आहे. मंजुळा, तुळसा, बाबा बरोबर बोलतायत. भीम अजूनही नाही आला ना? नाही बाबा. मी भीमला शोधायला जातो. नाही आनंद, तू नका जाऊस. बाबा, तुम्ही गेलात तर लय बरं होईल. कारण आता भीमाची जी अवस्था आहे त्यासनी तुमच्यापेक्षा जास्त कोणी बी समजू शकणार नाही. ठीक आहे, मी शोधून येतो त्यासनी. मी अभि आता कामावर जातो. जिजाबाईच्या बापाला आम्ही समजावलं होतं, पण तू हट्ट करून तिचं लग्न लावून दिलंस. तर मग आता ही सगळी जबाबदारी तुझीच आहे. चंद्रकला, एक गोष्ट लक्षात ठेव. जर का जिजाबाईचं पूर्ण आयुष्य त्या रामजी सकपाळच्या घरी आणि त्याच्या पोरासनी सांभाळत निघून गेली आणि ती आपलं आयुष्य जगलीच नाही तर मग त्याचं पाप तुला लागल. आणि जेव्हा मनुष्याला हे माहित असतं की काय केल्याने पाप घडतं, ते कृत्य न करण्यामध्येच चातुर्य. आणि आमची अशी इच्छा आहे की असं पाप तू कधीच करू नयेस. महाराज, मला माफ करा. माझ्याकडून लय मोठं पाप झालं. तुम्ही किती दयाळू, किती महानात. आणि म्या त्या भीमाबाईच्या जोडीनं आजवर तुम्हाला चुकीचं समजून तुमच्या विरोधात उभी राहिले. पर आज मला कळतंय तुम्ही समद्यांबद्दल चांगलाच विचार करता. महाराज, तुम्ही बरोबर बोलताय. जिजाबाईच्या आनंदाची जबाबदारी माझीच असली पाहिजे. अरे, तुम्ही दोघींनी आंघोळ नाही केली? आधी भांडी घासून घेतो मग आंघोळ करतो. नाही, आधी जाऊन आंघोळ करा, पूजा पाठ करा, सूर्याला अर्घ्य द्या. भांडी बिंडी होतच राहतील. आम्ही तुमच्यासारखी पूजा नाही करत. नाही करत म्हणजे बाबा म्हणतात समद्यांची आपली आपली श्रद्धा असते. जे करतात ते बी बरोबर आणि जे नाही करत ते बी बरोबर. दोन्ही कशी बरोबर असू शकतात? आणि समजा सोडा ते. उद्यापासून तुम्ही दोघींनी आंघोळ करून पूजा करायची. नाही, आम्ही नाही करणार. आम्ही कबीर आणि तुकाराम यांसनी मानतो. ते नेहमी म्हणतात की मनासनी नेहमी स्वच्छ ठेवा. देव नेहमी माणसाच्या मध्ये असतो, म्हणून माणसाची सेवा करायला पाहिजे. कामी क्रोधी लालची इनसे न भक्ति हो. भक्ति करे कोई सूरमा जाति बरन कुल खो.